नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी सायन्स पाहणार आहोत। त्यामधील पहिला जो चॅप्टर आहे सजीवांची लक्षणे म्हणजेच काय तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। त्याच्यामधील उत्सर्जन हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हटलं जातं, एक्सक्रीशन असं म्हटलं जातं इंग्लिश मध्ये। एक्सक्रीशन मीन्स many life processes occurs in a body of living organisms that time produce the waste material. That waste material removed from the body is called excretion. म्हणजेच काय की सजीवांच्या शरीरामध्ये अनेक चयापचय होत असताना क्रिया घडून येत असतात आणि या चयापचयाच्या क्रियामध्ये अनेक काय होतं, वेस्ट मटेरियल म्हणजे टाकाऊ पदार्थ काय होतात, तयार होतात आणि तो टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे म्हणजेच काय म्हटलं जातं, एक्सक्रीशन असं म्हटलं जातं। While breathing out, that time animals remove the oxygen and a water vapor. ज्यावेळेस श्वास शरीराबाहेर टाकला जातो नाकाद्वारे, त्यावेळेस काय होतं, ॲनिमल्स प्राणी जे आहेत ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ दोन्ही घटक काय करतात, शरीराबाहेर टाकतात। हे दोन्ही घटक काय आहेत, शरीराला आवश्यक नसणारे घटक आहेत, त्यामुळे ते काय करतात, शरीराबाहेर टाकतात। Plants also remove the waste material from their body. प्लांट सुद्धा काय करतात, म्हणजे वनस्पती काय करतात, स्वतः त्यांच्यामध्ये तयार झालेले जे वेस्ट मटेरियल आहे ते पण काय करतात, बाहेर टाकतात। प्लांट स्टोअर द वेस्ट मटेरियल इन बार्क अँड लीव्ह। वनस्पती जे आहेत ते कशामध्ये स्टोअर करतात वेस्ट मटेरियल, त्यांचे जे खोडाची साल असते का, त्या खोडाच्या सालीमध्ये आणि पानांमध्ये काय करतात, त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे त्यांच्या अवयवांमध्ये असणारा जो टाकाऊ पदार्थ आहे ते काय करतात, त्याच्यामध्ये साठवून ठेवतात। Sometimes plants injury, that times they remove the sticky liquid. ज्यावेळेस वनस्पतींना इंजुरी होते म्हणजे मानवाद्वारे होते अथवा नैसर्गिकरित्या होते, त्यावेळेस काय होतं, वनस्पती काय करतात, स्टिकी असा काय करतात, लिक्विड काय करतात, पदार्थ बाहेर टाकला जातो। तो पण जो स्टिकी लिक्विड पदार्थ जो आहे तो पण काय आहे, एक वेस्ट मटेरियलच आहे। अशा प्रकारे वनस्पती आणि प्राणी काय करतात, स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या अवयवांना नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकतात, त्यालाच काय म्हटलं जातं, एक्सक्रीशन असं म्हटलं जातं। याच्यामध्ये मानव काय करतो, घाम देखील जो येतो ना आपल्याला शरीरावरती तो पण काय आहे, एक टाकाऊ पदार्थ आहे। मूत्राद्वारे देखील काय केलं जातं, शरीराबाहेर टाकाऊ पदार्थ टाकला जातो। तसंच वनस्पती पण काय करतात, कॅल्शियम ऑक्झॅलेट नावाचा पदार्थ जो आहे तो पण काय करतात, तो पण काय आहे, वनस्पतीमधला एक टाकाऊ पदार्थ आहे। परत टॅनिन, परत म्हणलं तर साल्ट। तसंच वनस्पती काय करतात, स्वतःच्या मुळाद्वारे टाकाऊ पदार्थ काय करतात, बाहेर टाकतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत। उर्वरित जो भाग आहे तो पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।